हदगाव तालुक्याचा किनवट अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात समावेश नको, सरपंच संघटनेने तहसीलदारांना निवेदन। हदगाव तालुक्यातील किनवट येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात समावेश करू नये अशी मागणी सरपंच संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली। निवेदनात किनवट हे हदगावपासून सुमारे 90 किलोमीटर अंतरावर असून प्रवास कठीण असल्याने नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागेल असे नमूद करण्यात आले आहे। हदगाव तालुक्याची बहुतांश प्रशासकीय कामे नांदेड येथे सोयीस्करपणे होत असल्याने तालुका पूर्ववत नांदेडशी जोडून ठेवावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला। यावेळी सरपंच संघटनेचे अध्यक्ष अमोल पाटील रुईकर, उपाध्यक्ष गजानन कंठाळे, सचिव खंडोजी ठोके, मनुलाचे सरपंच भालेराव यांच्यासह विविध ग्रामपंचायतीचे सरपंच उपस्थित होते। प्रत्येक ग्रामपंचायतीचा ठरावही तहसील कार्यालयात सादर करण्यात आला। TV24 मराठीसाठी भगवान कदम, जिल्हा प्रतिनिधी, नांदेड। काल दिनांक रोजी म्हणजेच 8 जुलै 2026 रोजी अखिल भारतीय सरपंच संघटना हदगावच्या वतीने आमच्या हदगाव तालुक्यातील सर्व सरपंच महोदय तथा प्रशासक यांनी एक तहसीलदार मार्फत माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन दिलेलं आहे। प्रस्तावित किनवट जिल्ह्यात हदगाव तालुक्याचा समावेश होऊ नये असं त्या ठिकाणी आम्ही निवेदनामध्ये म्हटलेलं आहे। खरं पाहता किनवट तालुका, किनवट जिल्हा हा हदगाव तालुक्यापासून अत्यंत लांब आहे। शिवूर, इरापूर या गावाचा जर आपण एक आढावा घेतला तर किनवट या गावाला जोडणारं अंतर जे आहे जवळपास 120 ते 150 किलोमीटर येते आणि किनवट जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी आम्हाला जो रस्ता आहे तो रस्ता अत्यंत अवघड आणि वाहनंसुद्धा त्या ठिकाणी कमी प्रमाणात आहे। रेल्वेचा विचार जर केला तर इरापूर, शिवूर, वाकी या गावापासून जवळगाव, कांडली हे जे रेल्वे स्टेशन आहे ते अत्यंत दूर आहेत आणि आम्हाला नांदेड जिल्हा अत्यंत सुखसोयीचा आणि सोयीस्कर पडतो। कारण हदगावपासून नांदेडचं जर अंतर घेतलं तर 55 ते 60 किलोमीटर आहे आणि इतर दवाखान्याच्या सोयी, तुमच्या शासकीय सवलती, कामकाजासाठी जे ऑफिसेस आहेत त्या ऑफिसेस अत्यंत जवळ आणि सोयीचे पडतात आणि म्हणून आपण त्या ठिकाणी आम्ही निवेदन असे दिले आहे की हदगाव तालुक्यातील जे 125 ग्रामपंचायती आहेत त्या पूर्ण ग्रामपंचायती आणि हदगाव तालुक्यातील सर्व गावे हे किनवट तालुक्या जिल्ह्याला न जोडता जे पूर्वी आमच्या नांदेड जिल्ह्याला आहेत तसेच असावेत असे आम्ही या ठिकाणी सर्व सरपंच संघटनेच्या हदगाव तालुक्यातील सरपंचांनी मार्फत तहसीलदार यांच्या निवेदन दिलेलं आहे आणि शासनालासुद्धा आम्ही त्या ठिकाणी पत्र दिलेलं आहे। तर शासन त्या ठिकाणी सहानुभूतीने आमच्या निवेदनाचा विचार करेल अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षा करतो आणि एवढं करून जर शासनानं आमचा विचार नाही केला तर सरपंच संघटना हदगावच्या वतीने आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असं या ठिकाणी मी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतो।